सर्ग 118. श्री वशिष्ठ म्हणाले, हे निष्कलंक रामा, ज्ञानाच्या 7 भूमिका कोणत्या ते मी आता तुला सांगणार आहे. पाठीमागं काय केले? पाठीमध्ये 17व्या सर्गाला अज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या. म्हणजे अज्ञान काय जीवाच्या ठिकाणी कार्य करते. आपल्याकडे वासनादी काय मी कोणाही कळलेलं नाही, क्राम क्रोधादी विकार आहेत, आसक्ती आहे, चित्त कायम आपलं मन जे आहे ते संकल्प करून संसाराची भरणी सगळी करते. यातली तिने त्या अज्ञानाच्या 7 भूमिका मांडलेल्या आहेत आपल्याला, त्याही कळाव्यात आपल्याला म्हणून. कारण का इथं ज्ञान सांगताना विज्ञानाचीच का त्यांनी जास्तीत जास्त हे केली. विज्ञान म्हणजे हा संसार किंवा तुमचा आमचा व्यवहार होणारा. तर यातनंच आपल्याला निघायचं आहे. वस्तू काय तुम्हाला प्राप्त करून घ्यायची नाही, वस्तू प्राप्तच आहे. वारा आबळाची हातू बावळी तू तोय न करी म्हटले महाराज. आवडीने निवृत्त करायचं आहे महाराज. एवढ्यासाठी सगळा प्रयत्न आहे महाराज. आणि मग ते कळण्यासाठी अज्ञानाच्या 7 भूमिका कशा येतात त्याही सांगितल्या. कारण का ते टाकावं लागतंय ना. कोंडा झाडून टाकला की राहतं ते कण स्वयंसिद्धच आहेत महाराज. त्याच्यावर कोंडा आलेला नाही, तसा आपल्या स्वरूपावर आवरण आलेलं आहे महाराज. आणि त्यामुळे जे चाललेला व्यवहार होतो ना, तो प्रतिबंध करतो तुम्हाला. संस्कार आहेत का पाठीमागले, आताही संस्कार होतात महाराज. आपण आता परमार्थ करतोय असं वाटायला आहे आपल्याला महाराज. पण त्या परमार्थाच्या पाठीमागे संस्काराच्या निवृत्ती एवढं आपले होईना झाले. अजून प्रयत्न अपुरा पडतो. आधी आणि काहीतरी करतोच ना, का थांबले आपण नाही थांबत. म्हणजे आपल्याला संस्कार निवृत्त करण्यासाठी किंवा होणाऱ्या क्रिया त्याच्यात काहीतरी सुधारणा होण्यासाठी अज्ञानाची काय, अज्ञानाचं कार्य काय ते कळणं अत्यंतिक गरजेचं आहे मला. म्हणून अज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या त्या. पुढे आता मग ज्ञानाच्या 7 भूमिका काय आहेत ते प्रभू तुला सांगतो म्हटले. कारण का रामाचा प्रश्न आहे मला, या जन्ममरणाच्या दुःखातनं निघायचं आहे. मी मनुष्य जन्माला आलो ना, त्यानं सुरुवातीला वैराग्य प्रकरणात सांगितले की द्वार काढल्यात प्रभूला बोलवल्यानंतर. मी मनुष्य जन्माला आलो आहे. मनुष्य जन्माला येऊन जर मी जन्ममरणाने दुःखातनं नाही जर निवृत्त व्हावं, तू जर प्रयत्न नाही करायचा केला तर जगायचं कशाला. आणि हा प्रयत्न न करता जगणं, त्याच्यापेक्षा अन्न पाणी सोडून त्याग केलेला मला, असं सरळ तिने उद्गार घेतला. आणि एवढ्यासाठी मला आता हे नको वाटतं आहे. आणि म्हणून ते आता सुरुवात झालेली आहे. तर ते त्यांचा प्रश्न उत्तर करीत पुढे आलेले आहेत महाराज. त्या भूमिकेवर आणलेल्या आहेत त्या प्रभू रामचंद्राला. कोणी प्रश्न उत्तर करीत महाराज. आणि सोपा आहे ग्रंथ. काय आहे, अतिशय सोपा तिने दिलेला आहे. पण अजातवाद सांगितलं आहे. आणि अजातवाद सांगत असताना त्याला विवर्ताची सगळी जोड दिली आहे. कारण का अजातवादात काही व्यवहार नाही, करता येत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही, ऐकता येत नाही. ते स्वरूप आपलं आहे. तिथं काही झालेलंच नाही, तर तुम्ही काय सांगणार महाराज. पण झालं नाही दिसतंय काय, हाच प्रश्न मोठा आपला आहे ना. झालं नसतं, प्रतितीला आलीच नसती, रजूरूपानंच कळाली असती, तर मग पुढं सांगायची काय गरज होती महाराज. बर प्रतिती आता तिथं प्रतिती आली तुमच्या कार्यावरून कळतं ना. कार्यावरून कारण सिद्ध केले हो. इथं केवळ कारण सिद्ध झालेलं नाही, कारण हे अज्ञातच आहे. बरोबर आहे. कारण कसं आहे, अज्ञात आहे महाराज. ह्या कार्यावरून कारणाची सगळी आपल्याला संगती लावली आहे महाराज. आणि म्हणून आपल्या ठिकाणचं जर हे सगळं जायचं असेल महाराज, तर आपल्याला या सप्तभूमिकेवर येणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. तुरीयेच्याही पलीकडे जावं म्हणून सुरू सांगितले तिथं. परत आणि ते सांगितले. आणि त्याच्यासाठी अखंड ते उदाहरणं तिने जास्त देऊन हा विषय पटवून दिलेला आहे. गळी उतरला आहे तुमच्या आमच्या. कारण का वेदांतशास्त्राचं जर खरं सूत्र काय असेल तर साधकाच्या पक्षी अत्यंतिक त्याला कळवळ आहे. परमार्थ करणारे पुष्कळ आहेत महाराज. परमार्थ करणारे पुष्कळ आहेत महाराज. कुणाचा त्याग केलेला नाही. पण साधकावर का त्याने मुमुक्षुत्वावर का हे केले, तर तो अनेक जन्माचं साहित्य घेऊन त्या स्थितीवर आलेला आहे. मुमुक्षुत्व प्राप्त होणं उच्च स्थिती आहे महाराज. शंकराचार्याने त्याच्यासाठी 3 गोष्टी दुर्मिळ सांगितल्या. एक, मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे, मिळालं तर मुमुक्षुत्व येणं फार कठीण आहे.
मोक्षाची इच्छा. मुमुक्षुत्व म्हणजे काय? ह्या संसारातून सुटावं, कुठलंही बंधन असू नये. तुम्हाला संसाराचं बंधन वाटतं, पण मठाचं बंधन आहे का नाही? उलटी संसाराचं बंधन लवकर निघेल. कारण का संसारात तुम्हाला काहीतरी खेटरं बसतात. हां, तिथं पूजा होतात महाराज. काय म्हणायचं नाव सांगा. आणि तिथनं लवकर तो निघत नाही. ही आलंबनं निघण्यासाठी ह्या सगळ्या बेड्या आहेत महाराज, सुटण्यासाठी महाराज. पाठीमागे सगळं घेऊन आलेला मुमुक्षू, त्याला तिथं तीच तळमळ असते महाराज. मुमुक्षुत्व मिळणं पार. कारण का सेवा करत असताना आपल्याला निष्कामवृत्तीने होत नाही का? तो हेतू धरून होत नाही महाराज. परमार्थ करताना तुमचा हेतू काय आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज. आपला हेतुभाव आहे. आपण परमार्थ करतो पण अजून हेतू ठरलेला नाही. आणि तो ज्याने ठरवून पाठीमागली सगळी सामुग्री घेऊन चित्तपत्र आलाय तो मुमुक्षू तो मिळणं कठीण आहे. आणि मुमुक्षू मिळाला तरी तसं महात्मा मिळणं सगळ्यात कठीण आहे महाराज. आणि ह्याच्यासाठी ज्ञानोबारायांची उद्गार आहे स्वतःसाठी. कुणाची उद्गार आहे? ज्ञानोबारायांची. आपण काय करूया, संतांनी जे जीवन जगले, संतांचे सोंग म्हणजे त्यांचं पेशा करण्यापेक्षा संतांनी जे काय जगले, त्यांचे जे काही शब्द आहेत ते आपण जगायचं बघूया. काय म्हणायचं नाव सांगा. ज्ञानोबारायांनी सांगितलं, मला जेव्हा मुमुक्षुत्व प्राप्त झालं, म्हणजे मला ज्यावेळी ऐकायची इच्छा झाली, निवृत्ती नाथासारखा मला गुरु भेटला, हे माझं परम भाग्य आहे. कोण म्हणतात? ज्ञानोबा. कारण का माझ्या अनंत जन्माचं कल्पांचं वाचन माझ्या शुद्ध पुण्य केलं, वाचा शुद्धी, म्हणून निवृत्तीसारखा मला कोण झाला भेटला, सद्गुरू भेटला. त्यांनी दिलेलं आहे तसं. आणि सांगायची मला ज्यावेळी पाळलेले चांगदेवासारखा शिष्य भेटला, हे महत्त्वाचं आहे. सद्गुरू तुम्हाला भेटेल, पण साधक शिष्यत्व येणं फार फार कठीण आहे महाराज. आपल्या जीवनात हे अत्यंतिक महत्त्वाचा हा घटक आहे महाराज. आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस आपण काय करूया, प्रयत्न करूया मी म्हणतो. म्हणजे करा तुम्हालाही सांगत नाही मी. कारण का साधकत्व मी साधक आहे शी भूमिका देह आहे तोपर्यंत आपली जाता कामा नाही. साधकाचा सिद्ध होतच असतो मला. सिद्ध व्हायची तुम्हाला काय नवीन स्वांग काढायची गरज नाही. पण साधक जर नसेल तर सिद्ध अवस्थेवर जात नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून इथं प्रभू रामचंद्राला त्या भूमिकेवर आणलेला आहे. आणि आलेला असल्यानं त्याने ती सुरुवात केली आहे महाराज. पहिली शिवविचार सुरू करा. ह्या 7 भूमिकांचा तू दृढ अभ्यास केला म्हणजे मोहरूपी चिखलात रुतण्याचा तुझ्यावर केव्हाही प्रसंग येणार नाही. आलं का? या 7 भूमिकाचा तू दृढ अभ्यास कर म्हटलंय. हा एक सांग नव्हे. अभ्यास करणं वेगळं आणि पाठपाठात करून सांगणं वेगळं महाराज. अभ्यासानं स्वतःची हे होते महाराज, प्रगती होते. आपल्यात काय दोष आहेत किंवा आपल्यात काय तो अधिकार संपन्न झाला आहे हे पाहणं. तू याचा दृढ अभ्यास कर. मग मोहरूपी जो चिखल आहे, कारण का या वस्तू तुम्हाला जेवढ्या चांगल्या येतील तेवढ्या मोहात पाडणार का काय करणार महाराज? मनुष्य कशात गुंततो? मोहात गुंततो महाराज. आणि हे सगळं मायाचं कार्य आहे. मोह पाडणं त्यांचा स्वभाव आहे आणि त्यात गुंतणं हा जीवाचा स्वभाव आहे. म्हणून या 7 भूमिकाचा जर तू अभ्यास केलास बाबा, प्रभू रामचंद्र रामाला सांगायचं आहे, प्रभू रामचंद्राचं तिथं निमित्त आहे. कारण का मनुष्य जन्म त्याने अवतार घेतलेला आहे ना. मनुष्य जन्मात जे करता येतं महाराज, इतर युनिट थोडंसं कठीण जातं. नाही, मानवाचा जन्मच त्याच्यासाठी आहे. मग या 7 भूमिका जर तू अभ्यास केलास तुझ्या ठिकाणी, त्याचा जर संग्रह केलास, तू अभ्यास करून जर त्याच्यावर आरूढ झालास तर मोहरूपी चिखलात तुला रुतायची. कारण का त्याला पुढे राज्य करायचं आहे महाराज.
राज्यातनं त्याला काढायचा नाही, संन्यास त्याला द्यायचा नाही. संन्यास वृत्ती करायची आहे त्याची. या मोहात तू मोहरूपी चिखलात तू रुतणार नाहीस. मी तुला आता सांगणार आहे त्या भूमिका मला पसंत असून बघा, त्या परम पुरुषार्थ रूपी कल्याणकारक स्थिती प्राप्त करून त्याने देणाऱ्या आहेत. स्वतःचा इथं अनुभव सांगितला. मी तुला ज्या भूमिका सांगणार आहे ना, मला पसंत येतात, म्हणजे दुसऱ्यांनीही मांडलेल्या येतात. मला ज्या पसंत येतात म्हणण्यात दुसऱ्यांनीही काय मांडलेल्या येतात, पण ज्या मला पसंत येतात त्या का सांगतात? वशिष्ठ महामुळे हे आद्य पुरुष आहे. सृष्टीची उत्पत्ती ज्या क्षणी झाली त्या क्षणी ब्रह्मदेवाकडंच त्याने उपदेश करून घेतलेला आहे. सुरुवातीला लक्षात ठेवायचं. आणि काय ठिकाणी त्याने असं सांगितलंय की ती घटना घडली त्यावेळी मी प्रत्यक्षात बघितलेली तर सांगितलेलं. त्याच्या पाठीमागे एक राजाची कथा आलेली आहे. त्या राजाच्या कथेत मी स्वतः ती राजाची कथा बघितल्या डोळ्यानं आणि मग इथं दिली आमचं. म्हणजे मला पसंत आहे. कारण का माहिती आहे का, साधकाच्या अवस्थेला असताना सद्गुरू असा असावा, नेमकं ते साध्य काय त्याचं बिनचूक साधन सांगणार असावं महाराज. साध्य साधनाचा बिनचूक आपल्याला ज्ञान झालं ना, मग तुमचा हळूहळू होऊ देत, तुमच्या अधिकारावर प्रगती हळूहळू होऊ देत, पण आता बाजूला जात नाही. म्हणून आपले 12 शास्त्रकार आहेत त्याच्यातले 6 मानलेले नाहीत, तरी पण त्यांना घेतले ना. चार्वाकांना मांडलंय. चार्वाकांचं हे तुमचं 3 देह पंचकोश यालाच त्याने आत्मा मानलाय. कोणी कशाला मानलाय, कोणी कशाला मानलाय, कोणी कशाला मानलाय, पण त्यांनाही घेतले, टाळलेले नाही, पण तेवढ्यावर थांबले नाही. मनुष्य शरीर आत्मनी कोश आहे. शरीर मनुष्याचं असलं तर तुम्हाला परमार्थ करता येतो. शरीर उत्तम चांगले म्हटले ना. प्राणाचे जे केल्याशिवाय मला तुम्हाला अंतकरण स्थिर होत नाही. प्राणमय कोश मानलाय. मनाने तुमचे संकल्प सोडायला पाहिजे, म्हणणे संन्यास व्हायला पाहिजे, तेही मानलेलं आहे. मनोमय कोश बुद्धी निश्चय करणारी मानली आहे, तेवढ्यापुरतं मानलंय त्याला. आनंदमय कोश मानलाय तिथं याच्यासाठी, तुम्हाला तिची जाणीव येण्यासाठी, पण ते कोश आहे, आवडत आहे तुम्हाला. सांख्य न्याय योगी यांचंही पूर्वमीमांसा मानलेलं आहे ना. पूर्वमीमांसानं काय होतं? चित्तशुद्ध होतं, मरदोष निवृत्त होतो, उपासनेनं अंतकरणाची स्थिरता होते, मानलेलं आहे महाराज. 6 शास्त्रकार मांडलेत, पण ते अपुरे आहेत. आणि पूर्णतेला जाणार आपलं उत्तर मीमांसा आहे, वेदांतशास्त्र आहे. म्हणून ते मला मान्य आहे. मला जे मान्य आहे ते तुला सांगतो. केवढा भाव आहे बघा इथं. मग कुणाचं ऐकावं हे गुरुजी त्या काळात म्हणत होते. ऐकू नका असं नाही, पण कुणाचं नेमकं ऐकायचं हे तुम्ही ठरवा. चला मी सांगतो म्हटले ते ऐक. अखंड आत्मा काय गुरुजीचं माझ्यामुळे ते साधकाचा घात होऊ नये हे त्यांच्या, आणि असं असेल तर तू त्या ह्याच्यावर बसायला अधिकार आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे नाव सांगा. साधकाबद्दल आत्यंतिक जी तळमळ आहे तूच सोडू. अखंड आत्माकार वृत्ती होणे हेच ज्ञानाचे लक्षण असून झाले का? अखंड आत्माकार वृत्ती होणं ज्ञानाकार, अखंड आत्माकार वृत्ती होणं हेच ज्ञानाचं लक्षण. आहे. ज्ञान म्हणजे कशाला? वृत्ती अखंडाकार होणं. कारण का आत्मा हा ज्ञान स्वरूपच आहे महाराज. आणि आपली वृत्ती कशी आहे? बहिर्मुख आहे. आता बहिर्मुख वृत्तीने तुम्हाला ज्ञान बोलता येईल, सांगता येईल, पण अंतर्मुख वृत्ती होईल, वृत्ती अंतर्मुख होऊन आत्माकार व्हायला पाहिजे. त्यावेळी तिथं प्रत्यक्ष ज्ञान होतं, दर्शन होतं, अनुभव तिथे येतो महाराज. वृत्ती बहिर्मुख. कारण का वृत्ती काय होते? वृत्तीवर का गाठलं महाराज? वृत्ती व्यक्ती का गाठली महाराज? तर आत्मा काय स्वयंसिद्ध आहेच महाराज. प्रकाश हे त्याचं स्वरूपच आहे. वृत्ती काय करते? त्याच्यावर आवरण काढते. म्हणजे आवरण म्हणजे त्याच्यावर काय झाका नाही असं नाही. वृत्ती तुमची काय करते काम? आता पुढे पदार्थ आहे, आत्मा अव्यवहारी आहे. वृत्ती म्हणजे काय? अंतकरणाचा भाव आहे, ते ज्ञानाचं करण आहे.
साधन आहे, साधन आहे ते. मग आता तुम्हाला घट पाहायचा आहे ना, तर चक्षुर इंद्रियद्वारा वृत्ती ही तिथं जाते, अंतःकरण वृत्ती, आणि त्याला व्यापते. म्हणजे ते चैतन्य तिथं पत्र त्या वृत्तीद्वारा त्याचा तो व्यवहार तिथं होतो. चैतन्य तर तिथं जातं, इथं ते म्हणायची काही गरज नाही, पण वृत्ती लागली की तिथे व्यवहार हा एक होतो तिचं महाराज. आणि मग ती त्याला व्यापते, म्हणजे त्याला आवड निवृत्त करते. तिथं ती तदाकार झाली ना की चैतन्यातनं चिदाभासाकडं हा गट आहे असं त्याचं प्रकाशन होतं. अंतर्मुख वृत्ती झाली ना, आता तिथं तुम्हाला चिदाभासाची गरज नाही महाराज, कारण का स्वयंप्रकाश आत्मा आहे. आत्मा काय आहे? वस्तू तिथं स्वयंसिद्ध आहे. पुढे तर घट पाहिजे, वृत्ती जायला पाहिजे, चिदाभासाची तिथं गरज आहे. समजा एखाद्या मातीच्या भांड्याखाली जड पदार्थ असेल, अंधार असेल, तिथे प्रकाशाची देखील गरज आहे, दंडाची देखील गरज आहे. पण तिथं आता इथं तशी नाही महाराज. वृत्ती अंतर्मुख झाली ना, अंतर्मुख झाली की आत्माकार होते महाराज. सच्चिदानंद मी आहे तिथं, स्वयं अहम ब्रह्मास्मी वृत्ती लागली. कारण का पाठीमध्ये तत्वमसी महावाक्य ऐकलेलं असतं महाराज. वृत्तीद्वारा त्याचं ज्ञान होतं, म्हणजे तेच ज्ञान म्हणायचं. वृत्ती आत्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं. आपल्याला काय करायला पाहिजे? अंतर्मुख व्हायला पाहिजे. याच्यासाठी काय करायला पाहिजे? एक 15-20 मिनटं, 5 मिनटं, 2 मिनटं स्थिर बसून वृत्तीला स्थिर करणं अत्यंतिक गरजेचं आहे. चला, हे ज्ञान भूमिका भेदाने 7 प्रकारचे आहेत. आता या ज्ञानाच्या भूमिका आहे, त्याचे 7 प्रकार सांगितले. ज्ञेय वस्तूलाच मुक्ती असे म्हणतात. ज्ञेय म्हणजे आपल्याला ज्ञानाला विषय होणार आहे. ज्ञेय म्हणजे परमात्मा, त्यालाच मुक्ती म्हटलंय. हे ज्ञेय 7 ही भूमिकांच्या पलीकडे आहे. मग आता ते ज्ञेय म्हणजे आत्मा स्वरूप जे असं आहे, ह्या 7 भूमिकेच्याही पलीकडे आहे. तुरीय पत्र मनुष्य जातो तिथे जीवनमुक्ती भोगायला मिळते. पण विधेय कैवल्य जे आहे ना, ते याच्याही पलीकडचं आहे. पण तिथं पत्र आपल्याला अभ्यास करत जायचं आहे बरं. ते अभ्यास करून मिळवायचं नाही. आज आपलं स्वरूप आहे बरं, फक्त त्यावर आलेलं हे सगळं गोंडाळ घालवायचं आहे प्रयत्नानं, आणि तिथं स्थिर व्हायचं आहे. ती जागा आपली काय झालेली आहे? सुटलेली आहे. सत्यावबोध आणि मोक्ष ही एकाच वस्तूची पण पर्यायी नावे असून. बघा, सत्यावबोध म्हणजे सत्याचा बोध. सत्य एक परमात्माच आहे. सत्य तू सत्यावबोध, सत्याचा बोध होणं किंवा परमात्मा किंवा मोक्ष म्हणा, एकार्थच वाचिक शब्द आहे. सत्यावबोध झालेला जीव जन्म मरण परंपराच्या चक्रात पुन्हा केव्हाही पडत नाही. सत्यावबोध म्हणजे सत्याचा म्हणजे परमात्म्याचा एकदा बोध झाला तर तो जीव परत जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं या चक्रात पडत नाही बाबा. आणि खरं दुखणं तेच आहे. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, त्यातनंच मनुष्याला निघायचं आहे, त्यातनंच जीवाला निघायचं आहे महाराज. मरण नको आहे, पण जन्माला आला त्याला मरण हे आहेच महाराज. आणि जन्ममरणाचा अभाव होणं म्हणजे जन्माचा अभाव, जन्माभाव त्यालाच मोक्ष म्हटले. कारण का मरण नाहीच आपल्याला. शुभेच्छा ही ज्ञानाची पहिली भूमिका होय. बघा, शुभेच्छा पहिली ज्ञानाची भूमिका. विचारणा ही दुसरी. आता विचारणा म्हणजे विचार करणं. आता आपला तर आता विचार चाललाय. तनु माणसा ही तिसरी ज्ञान भूमिका आहे. तनु माणसा ही तिसरी ज्ञान भूमिका आहे. सत्वापत्ती ही 4थी भूमिका असून. सत्वापत्ती ही 4थी भूमिका असून. असंशक्ती ही 5वी भूमिका होय. असंशक्ती ही 5वी भूमिका असून. तसेच पदार्थाभाविनी ही 6वी ज्ञान भूमिका असून. पदार्था भावानी ही 6वी भूमिका असून. तुर्यगा ही 7वी ज्ञान भूमिका होय. तुर्यगा ही 7वी ज्ञानाची भूमिका आहे. मुक्त स्थिती ह्या 7ही भूमिकांच्या पलीकडे असून त्या स्थितीत गेल्यानंतर जीवाला पुन्हा पुन्हा शोक करण्याची पाळी येत नाही. आता या 7ही भूमिकांची लक्षणे मी तुला क्रमाक्रमाने सांगतो, ती ऐक. बघा, आता मुक्त स्थिती ह्या 7 भूमिकेच्या पलीकडचा आहे. आणि तिथं जर एकदा पुरुष गेला तर परत त्याला विचार करायची, दुःख होण्याची गरज नाही. त्याची क्रमानं तुला प्रत्येक भूमिका कशी आहे ते समज. थोडंसं स्थिर होऊन चिंतन करा.
एवढ्या सप्त भूमिकेचं जर आयुष्यभर आपण चिंतन केलं तर बाकीचं शास्त्र करायची काही गरज नाही. पण ह्याचा अभ्यास करून अंतःकरणाची दृढीकरण करणं हेच अत्यंतिक महत्त्वाचं आहे. जेव्हा मी असा उगाच काय बसलो आहे, मी खरोखरीच मूढ आहे, म्हणून शास्त्रावलोकनाने आणि सज्जनांच्या सहवासाने मी आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेईन अशी वैराग्यपूर्ण इच्छा होते, तेव्हा त्या स्थितीला ज्ञातेपुरी शुभेच्छा असे म्हणतात. शुभेच्छा म्हणजे मी काय मूळ म्हणून बसलोय महाराज, मी मूळ म्हणून काय म्हणून बसलोय. आता पाठीमागे झालेलं असतंय. तरी तुमची शुभेच्छा कधी होते महाराज? पाठीमागला तुमचं मल विक्षेप गेलेले असतात. साधन चतुर्थी संपत्ती तुमच्याकडं असते महाराज. विवेक वैरागी शम दम श्रद्धा उपरम तितिक्षाने मुमुक्षुत्व, या मुमुक्षुत्वावर आल्यानंतर ही शुभेच्छा होते महाराज. काय म्हणून मी मूळ म्हणून बसलोय महाराज, आयुष्य जा फुकट निघालंय महाराज. आणि मग उगाच न बसता महाराज सद्गुरूला शरण जाऊन आपण कुठंतरी आत्मसाक्षात्कार ज्ञान करून संपादन करून घ्यावं अशी जी इच्छा आपल्याला होते. काही बिर्डी भेटेल, काही स्वामी भेटेल, अशी जी काही तळमळ आहे महाराज परमात्मा म्हणजे ज्ञानाबद्दल, तिलाच काय म्हटले? शुभेच्छा. 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 हां, ह्या पहिल्या भूमिकेमध्ये आत्मसाक्षात्काराची मनुष्याला उत्कंठा लागलेली त्या असते. पहिल्या भूमिकेत आत्मसाक्षात्कार मला कधी होईल उत्कंठ इच्छा, म्हणजे त्याला असा एक क्षण देखील महाराज सण होत नाही महाराज. एक क्षण युगावासारखा वाटतो, युगासारखा. काही बिर्डी भेटेल, काही तो स्वामी भेटेल, युगा होणी वडील निमिष. बघा माऊलीच्या ओव्या येतात ना महाराज. एवढी तळमळ परमार्थाबद्दल लागायला पाहिजे हो. कारण का परमार्थ हा देखाव्याचा नाही. जेवढी तुमची तळमळ अधिक असेल तेवढा परमार्थ तुमचा लवकर फलीभूत होईल महाराज. कारण का परमार्थाला फल आहे हो दादा. फलाखंड विचार केलेला संतांनी महाराज. हो. वैराग्याभासपूर्वक शास्त्रीय विचार करणे आणि बघा वैराग्य अभ्यासपूर्वक, तिथं भास आहे, आवाज नाही. वैराग्य अभ्यासपूर्वक, कारण का विवेकासहित वैराग्य पाहिजे हो. आणि वैराग्य विवेक असला तर पुढचा अभ्यास होतो, नाही तर होत नाही महाराज. वैराग्य अभ्यासपूर्वक शास्त्रीय विचार करणे आता आणि शास्त्रीय विचार करणं म्हणजे आत्मा काय अनात्मा काय शास्त्रीय विचार करणं. हां, आणि सत्पुरुषांच्या सहवासात श्रवण मननाधिरूप सदाचाराकडे प्रवृत्त होणं ही विचारणा नावाची दुसरी भूमिका आहे. सत्पुरुषांच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी शास्त्राचा श्रवण मनन हा विचार करणं ही सद्वासना म्हणजे सुविचार नाही, सुविचार विचार करायचा क्षणोक्षणी. ह्याची श्रवण मनन आलं. श्रवणात आपल्याला प्रमाण संशय निवृत्त करायचा आहे. काय गुरुजी श्रवणात रात्री झाले का प्रमाण संशय आहे आपल्याकडं. असंभावनाने विपरीत भावना असे दोन आहे. त्यात असंभावनेत प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना हे दोन आहे. तर प्रमाण असंभावना काय म्हणते महाराज? कर्म उपासना का ज्ञान हे मोक्षाची तिन्ही साधनं सांगितलेली आहेत. कारण का आपला वेद त्रिकांडात्मक आहे, 3 दोष आहेत. सगळे शास्त्र घ्या तुम्ही, ज्ञानेश्वरी त्रिकांडात्मकच आहे. आता त्याच्यातलं कर्मानं मोक्ष का उपासनेनं मोक्ष का ज्ञानानं मोक्ष असा जो संशय आपल्याला येतो किंवा असं जे काही वाद चालू आहे त्याच्याबद्दल तो निसंदेह बोध होणं, त्याच्यासाठी प्रमाण संशय. प्रमाण म्हणजे वेदवाक्य, ते मोक्षाला साधन नेमकं काय सांगतं आहे. कर्म उपासना ही त्याला ज्ञानाला पोषक आहे आणि ज्ञानानेच मोक्ष आहे. का महाराज? तर अज्ञानामुळे बंद करायला पाहिजे आहे. 15वेला बघा पुष्कळ जिथं ओव्या तिने दिलेल्या आहेत. या वृक्षाचं रूपक करून त्यांनी संसार वृक्षाचं रूपक करून ज्ञानाशिवाय त्याला दुसरा उपाय सांगितलेला नाही. म्हणजे कर्म आणि उपासना ज्ञानाला साधक आहे आणि मोक्ष हा ज्ञानानंच होतो. कारण का अज्ञानाकृत बंध आहे आणि त्याच्यासाठी ज्ञानाची आज गरज आहे.
आणि तिथं प्रमाण संशय निवृत्त होतो. प्रमेय संशयासाठी मनन आहे. म्हणण्यात महाराज अभेद निश्चयाला साधक युक्ती आणि बाधक निश्चयाला भेद हां, भेद बाधक भेद निश्चयाला बाधक. बाधक असे योग्य अद्वैत चिंतन करणं याला काय म्हटलंय? मनन म्हटले महाराज. त्याच्यात तुमचे हे 5-6 प्रकारचे भेद निवृत्त करायचे. जीव ईश्वराचा भेद, जीवजीवाचा भेद, जीवजडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जडजडाचा भेद आणि ईश्वराचा जे भेद आहे, काय देवता अनेक मानतो ना, हे आपण चिंतनानं ते निवडतं. याच्यात श्रवण आणि मनन याचा अभ्यास करून ती चिंतन दृढीकरण करायचं. याला काय म्हटलंय? सुविचारणा. सुविचारणा. हां, शुभेच्छा आणि सुविचारणा या 2 भूमिकांच्या दृढ अभ्यासामुळे हां बघा, शब्द सुविचारणा या दोन्हीच्या दृढ अभ्यासामुळे म्हणजे सातत्याने अभ्यास व्हायला पाहिजे. हां. शब्दस्पर्शादी विषयांच्या ठिकाणी असलेली आसक्ती नाहीशी झाली, किंबहुना इंद्रियाकडून शब्दादी विषयांचे ग्रहण होईनासे झाले. अर्थात ध्येय वस्तूच्या चिंतनात मनुष्य सर्वस्वी घडून गेला, म्हणजे त्या स्थितीला तनु मानसा हे नाव दिले आहे. आता तिथं निधिध्यासन आपण सांगितले ना, श्रवण मनन निधिध्यासन. आता आपली इंद्रिय सगळी पंचविषयाकडे धावतात महाराज. तर त्या पंचविषयांचा त्याग करून अंतर्मुख व्हायला पाहिजे महाराज. त्याच्यासाठी आपल्याला निधिध्यासन सांगितले. विजाती प्रति आत्मा अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती करणं याला काय म्हटलं आपल्याला? श्रवण मनन निधिध्यासन. तसं करणं याला काय म्हटलं तिथं? तनुमानसा. ही ज्ञानाची तिसरी भूमिका होय. ज्ञानाची किती? तिसरी भूमिका. या भूमिका आहेत. हा काय लक्षात द्या, अवस्था वेगळ्या, अवस्था त्या आभासाच्या आहेत. आपण या अभ्यासावर का भूमिकावर चढत चालू. या भूमिकेमध्ये योगी सविकल्प समाधीमध्ये स्थिर झालेला असतो. झालं का? तिथे दिलेलं आहे महाराज. या भूमिकेत योगी जो असतो सविकल्प समाधी. आता विकल्प अजून आहे देतात, तरी पण त्याला समाधी लागते महाराज. तिथेही सांगितले महाराज तसंच. तुम्ही जर अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून निधिध्यासन लागले ना, तर निधिध्यासनाची परिपाक अवस्था त्याला काय म्हटलंय? समाधी म्हटलंय. पण ती सविकल्प असते, परत आणि खाली उतरतो. आता इथं करा अभ्यास आहे पुढचा. आता इथवर सांगितलेल्या तिन्ही भूमिकांच्या दृढ अभ्यासामुळे बघा, इथवर सांगितलेल्या या 3 अवस्थांच्या भूमिकाच्या अभ्यासामुळे चित्ताच्या ठिकाणी विषया संबंधाने पूर्ण वैराग्य बांधले. झालं. चित्ताच्या ठिकाणी विषय संबंध पूर्ण वैराग्य, पूर्ण आसक्ती निघाली. आता वैराग्य म्हणजे त्यांचं मिथ्यात्व कळालेलं आहे मला. विसरांदलेला सुख होय, जेवणारा ठाऊकी होय, ताट सांडून जाय तैसे संसार या समजतात. आणि जे जाणीचे ते घातलंय वैराग्य. तेवढी तापाटी वैराग्याला ढकललं तरी काय आहे, तुम्हाला ताट असं धरून जरी नेलं त्या दुकानाकडे जशीला म्हणता ती वैरागी नाही. मला प्राण गेला तर चालेल बघ, माझा जीव घे, पण ते नाही. आता हे वैरागीच तिथं कार्य करतं महाराज. नाही का? माझ्या मनात नव्हतं हलकटा गेलंच का तिकडे, मनात नव्हती जाते आणि आवडी ती किती म्हणून युक्ती वाचायची ती करा. माऊलीने काय सांगायला लोटले महाराज, तुझ्या मनात असतंय, मला बोलवावंच वाटतंय. नाही महाराज, चालत नाही महाराज, परमार्थ चालत नाही. साधनेत आपल्या कोठाळा होतो महाराज. यथार्थ साधन झालं तर साधे तुम्हाला मिळवायची गरज नाही. आणि साधे स्वयंसिद्ध आहे, पण तळमळायला लागायचं, करायला लागायचं नव्हतं. गावातल्या लोकांना सांगून चालतंय हे ठेवतं तिकडे म्हणतात, हे सांगायला नाही. हे जे कुठं चाललंय बघ, असं कुठं हरे हरे म्हणून चालतंय काय म्हणतात ते. पण नाही महाराज, साधकासाठी तळमळीने सांगावं. काय मिळवायचं आहे तुमच्याकडं? मुली म्हणायचे ना, आनंद जा तिकडे. नाही यार असं चालतंय, मी माझ्या पोटासाठी. आणि पोट भरायला का तू नाही, तुझ्यावर ठेवायला विचार पाहिजे. माझ्या पोटाची तुझ्यावर कशाला, आणि मला तरी तिची काळजी काय करायला. त्यानं पोटाच्या अगोदर दिल्याने मग पोटाला गाठले. म्हणजे एवढं आपल्याला व्हायला पाहिजे महाराज. वैराग्य नांदावं शेवटपर्यंत. विरक्ती वाचून काही ज्ञानाची कगणीच नाही महाराज. वैराग्य असेल तर विवेकाची जागृती कायम पाहिजे महाराज. विवेक असेल तर संतांची संग कायम असायला पाहिजे. त्याच्यावर होत नाही महाराज.
तसे सत्य आणि शुद्ध अशा आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाली म्हणजे त्या भूमिकेला सत्वापती असे म्हणतात. झालं. सत्य आणि स्थिर असणार आत्मा, त्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर झाली, सत्वापती. बुद्धी बुद्धी स्थिर झाली ना, सत्वापती. सत्वाच्या ठिकाणी ती स्थिर झाली महाराज, सत्वापती स्थिती आहे. ह्या चौथ्या भूमिकेत योग्याची निर्विकल समाधी सिद्ध होते. चौथी भूमिका आहे ना, आता ते तिथे विकल्प हे राहत राहतो महाराज. निर्विकल्प समाधी सिद्ध होते महाराज, अखंडकार होते राहते महाराज. प्रयत्न ना होतं आहे महाराज, आणि करावा लागणार आपल्याला प्रयत्न. हळूहळू करत जाऊया दादा. कारण का आज आपण कुठंतरी आपल्या पाठीमाल्या भाग्यानं निदान या विचारापात्र तरी आलोय. या विचारापात्र येणं देखील अत्यंतिक मोठं भाग्य आहे. लक्षात ठेवा तुम्ही. चला. ही भूमिका सिद्ध झालेल्या योग्याला ब्रह्मविद अशी संज्ञा प्राप्त होते. एक तिथं संज्ञा दिली आहे त्यांनी. ही भूमिका ज्या योग्याला प्राप्त झाली, ब्रह्मविद, तर हे संज्ञा प्राप्त होते महाराज. वरील 4 भूमिकांचा दृढ अभ्यास झाल्यामुळे बघा, वरील 4 भूमिकाचा दृढ अभ्यास झाल्यामुळं चित्ताच्या अंतर्बाह्य दृढ वैराग्य बांधले. बघा, चित्ताला अंतर्बाह्य दृढ वैराग्य. कारण का बाहेरला तरी त्याग केलायच, आपण बाहेरला त्याग करतो, पण आज सारखं खळबळतंय बघा. दादा तिथं खरी तिथं महाराज जे आहे. लक्षात अंतर्बाह्य वैराग्यवर म्हणजे आत देखील कुठल्या वासना उरता कामा नाही. आणि त्या बाहेरल्या आत्ताच्या आहेत, पण आतल्या ज्या अनेक जन्माच्या आहेत आम्हाला, आणि त्या लवकर जात नाहीत. आणि म्हणून आलंबन द्यायला शिकायचं तेवढ्यासाठी महाराज. जरी तुम्ही डोळं दाखवून बसला असा का नाही, तर ते आत खळबळतंय, कुठंतरी जावंसं वाटतंय, कुठंतरी जातं येतंय. त्याला ढकलायचं आणि प्रयत्न करून बसायचं. तर ते अंतर्बाह्य शुद्ध होतंय, वासना रहित होतंय महाराज. नाहीतर होत नाही महाराज. निर्वासन होणं झालं का. कारण का वासना ज्या पुढच्या तुमच्या ह्याला धोका देतात महाराज. काय म्हटले. वरील 4 भूमिकांचा दृढ अभ्यास झाल्यामुळे चित्ताच्या अंतर्बाह्य दृढ वैराग्य बांधले. बघा, अंतर्बाह्य चित्ताचा दृढ वैराग्य बांधलं. आणि समाधी परिपाकामुळे ब्रह्माचा अप्रोक्ष साक्षात्कार झाला म्हणजे त्या भूमिकेला असंशक्ती नाव दिले आहे. काय तिथे परिपाक परतवाचा शिस्तीत्वाचा. 4 भूमिकांचा दृढ अभ्यास झाल्यामुळे चित्ताच्या अंतर्बाह्य दृढ वैराग्य बांधले. आता चित्ताला अभ्यासामुळे अंतर्बाह्य वैराग्य म्हणजे आतले विषय निघून गेले, बाहेरल्या विषयांचा त्याग झालाय. आणि समाधी परिपाकामुळे ब्रह्मा समाधीच्या परिपाकामुळे, कारण का सातत्याने ती समाधी लागत असते, परिपाक झालेला असतो महाराज. म्हणजे पूर्ण आता तिथं साधुबोध झाला, नुरोनिया त्याला पक्वदशेला आलेलं असतं. तिथं काय असतं, पक्वदशेला आलेलं असतं महाराज. ब्रह्माचा अप्रोक्ष साक्षात्कार झाला म्हणजे तिथं अहम ब्रह्मास्मी तत्वमसी महावाक्य असते, ऐकलेलं त्याने महाराज. कोणाला सांगायचं होतं, हे श्रवण म्हणून झालेलं आहे, बरोबर आहे. श्रवणात हे तत्वमसी महावाक्य ते घेऊन आलेलं आहे महाराज. आणि मग तिथं अंतर्वृत्ती झाली ना, तर आता तिथं मीच ब्रह्म आहे, आणि तिथं ते कार्य करतं महाराज. समाधी परिपाकामुळे ब्रह्माचा अप्रोक्ष साक्षात्कार झाला म्हणजे त्या भूमिकेला असंशक्ती हे नाव दिले आहे. असंशक्ती हे नाव दिलेलं आहे महाराज. 5व्या भूमिकेत पोहोचलेल्या योग्याला, आता 5व्या भूमिकेबद्दल पोहोचलेल्या योग्याला ब्रह्मविद्वर ही संज्ञा प्राप्त. ब्रह्मविद्वर ही तिला संज्ञा प्राप्त झाली. 5 भूमिकांच्या दृढ अभ्यासामुळे, 5 भूमिकेच्या दृढ अभ्यासामुळे योग्याला आत्मारामता प्राप्त झाली. आता तो आत्माराम म्हणजे ब्रह्मच झाला. आत्मारामता म्हणजे तो आता त्या स्थितीला प्राप्त झाला. आता त्याच्यातला भेद संपूर्ण निघून गेला. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, ते त्याला ते प्राप्त झालं. म्हणजे त्या स्वरूपाला तो प्राप्त झाला. आता वेगळा राहिलेला नाही. इकडं तुमचं ते काय अविद्या होती, तिकडं माया होती, त्या दोन्हींचा बाध झाला आणि चैतन्याचं ऐक्य झालं महाराज. ब्रह्मरामता आत्मारामता प्राप्त झाली.
म्हणजे ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त झाला, अखंड अर्थाला प्राप्त झाला. म्हणजे तो योगी तो योगी. आत्म्यामध्येच रममान होऊ लागला. आता तो बाहेर येत नाही. आत्म्यामध्ये जरी बाहेर आलेला असला तरी ती जागा त्याची सुटत नाही. आणि त्याच्या ठिकाणी अंतर्बाह्य विषयांची भावना सुद्धा राहिली नाही. झालं त्याच्या ठिकाणी आत बाहेर अंतर्बाह्य विषयाची भावना राहिलेली नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी. असं म्हणजे त्याचे सर्व व्यवहार केवळ प्रकृतीच्या प्रेरणेनुसार होऊ लागले. बघा आता त्याचे व्यवहार थांबलेत काय? नाही. त्याचे सगळे व्यवहार प्रकृतीच्या प्रेरणेनं. कारण का या व्यवहाराला प्रकृती म्हणजे एक ईश्वराची सत्ता आहे महाराज. त्याचे व्यवहार होतात कारण का प्रारब्ध आहे ना, प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचा देह असणार आहे. बरोबर आहे ना का? हां, ज्ञानी असो अज्ञानी असो त्याचा प्रारब्ध आहे तोपर्यंत तो देह असणार आहे. देह तोपर्यंत त्याचे व्यवहार होणार आहे. पण आता त्या व्यवहाराच्या ठिकाणी मी करतोय याच्यासाठी करायला पाहिजे हा त्याचा मनाचा भाव राहिलेला नाही. कारण का हा भाव करणारं जे मन आहे ना ते त्याचे काय झालेलं असतं, आता मनबाधित झालेलं, मन रूपानं राहिलेलं नाही मला. व्यवहार तरी व्हायला पाहिजे. त्या व्यवहाराची सत्ता ईश्वराची आहे. प्रकृती, त्या प्रकृतीच्या संबंधानं तो त्याचा व्यवहार होतो. ते वर्तत दिसती देही देहींना माझ्या टाळी मी समग्राचे तयाचे स्वस्वरूपे उठला दृष्टीशी दृष्ट आटला तो नेहमी काय राटला इंद्रियग्राम. व्यवहार तुम्हा मला दिसतात पण तो तिथे आहे. तो तिथं स्वरूपात असतो. त्याचे सर्व व्यवहार केवळ प्रकृतीच्या प्रेरणेनुसार होऊ लागले की त्या भूमिकेला पदार्थाभाविनी हे नाव दिले. पदार्थाभाविनी, पदार्थांचा पूर्ण अभाव. या सगळ्यात दिसणाऱ्याचं काय? पदार्थाभाविनी. या भूमिकेवर आरूढ झालेल्या योग्याला ब्रह्मविद्वर्य ही पदवी प्राप्त होते. ब्रह्मविद्वर विद्वर्य विद्वर्य ही पदवी प्राप्त होते महाराज. 6वी भूमिका आहे होय ना काय? 6 भूमिकांचा बराच काळपर्यंत दृढ अभ्यास बघा, झाला. 6 भूमिकेचा बराच काळ अभ्यास केल्यानंतर अंतर्बाह्य भेद वृत्तीचा लवलेशी उरला नाही. आता इथले तरी काम करून गेलेच काय बांधलं, पण अंतर्बाह्य भेद वृत्ती राहिली नाही. कारण काय जगदाकार झाली सत्ता वारून गेली पराधीन. आता काय शिल्लक राहिलेलं नाही महाराज. कारण का तिथं मायाचं विशिष्ट परमात्मा देखील आणि अविद्याविषयी परमात्मा देखील ऐकरूपानं उपाधीचा दोन्ही काय झाला पूर्ण बाद झालाय. अंतर्बाह्य भेदवृत्तीचा लवलेशी उरला नाही आणि अंतर्बाह्य चित्त भेदवृत्तीचा लवलेशी उरलेला नाही. नाही. कारण का वृत्तीच आता तिथं वृत्ती रूपानं राहिलेली नसते महाराज. वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिशे जनन दिशेचीच येते. मी माझे हरपले हरपले गाठले जिथं उठलं तिथंच. कारण का तिथंच सगळा संसार आहे हो, दुसरीकडे कुठं नाही. संसाराला मूळ कारण जो कोण आहे तर आपलं चित्त मनोवृत्तीच आहे महाराज. बाहेर संसार नाही, तिथंच ते निवडतो तुम्हाला. अंतर्बाह्य त्याचा भेद पूर्ण गेलेला असतो महाराज. आणि चित्त अखंड स्वरूपनिष्ठ राहू लागले. चित्त अखंडाकार होतो महाराज. कारण का चित्त हेच चैतन्याचं एक ते अंतकरणाचा एक घटक आहे. तो कुठल्या गुणात नाही. कारण का 3 गुणाचे ते 3 घटक आहेत. बुद्धी सत्वगुणाचं कार्य आहे, मन हे रजोगुणाचं आणि अहंकार हे तमोगुणाचं कार्य. चित्त कुठं लावणार तुम्ही? पण या सगळ्याची चालना करणार ते चित्त. आणि चित्तची चैतन्यातनं बाजूला म्हणून त्याला चित्त हे नाव पडलं. चित्तची तयार झाली बघा गुरुजी. चित्त चैतन्य जे आहे ना त्याच्यातनं काहीतरी संकल्पना त्या ईश्वराला निर्माण झाली. त्यालाच काय म्हटलंय चित्त. आणि त्याचीच तुमची आमची सगळी चित्त आहे. ते पुढे चित्त झाली तेच विषय झाले बघा. आता ते चित्त महाराज अखंडाकार होतो महाराज. अखंडाकार हां. योग्याच्या या स्थितीला तुर्यगा म्हणतात. या स्थितीलाच काय म्हटलंय? ही सप्त भूमिका आहे, 7वी भूमिका आहे. ही 7वी आणि शेवटची ज्ञान भूमिका होय. 7वी ही शेवटची ही ज्ञानाची भूमिका आहे.
या भूमिकेवर आरूढ झालेल्या योग्याला आता या भूमिकेवर जो आरूढ झालेला योगी असतो त्याला ब्रह्मविद्वरिष्ठ ही पदवी प्राप्त होते. ब्रह्मविद वरिष्ठ ही पदवी प्राप्त होते. आता तिथनं पुढं काय भूमिका नाही, शेवटचा तो टप्पा आहे. आणि या 7 भूमिकेच्या पलीकडचं आहे ते या भूमिका येतात त्या उल्लंघून पुढे जायचं आहे आपल्याला महाराज. ही तुर्यावस्था जीवनमुक्तीच्या ठिकाणी या देहातच विद्यमान असते. बघा ही तुरी अवस्था आहे. जीवनमुक्ती अवस्थेत या देहातच असते. म्हणून जीवनमुक्ती साध्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. परमपुरुषार्थ जो आहे पुढची काय सिद्ध आहे महाराज, ते आजच आहे महाराज. फक्त या घोटाळा झालाय तो घालवण्यासाठी. विदेमुक्ती ही देहपातानंतर होणारी स्थिती असून विधेयमुक्ती देवपातानं देह रे ते आपलं स्वरूप आहे हो. ती देहपातानंतर होणारी असल्यामुळं तिलाच मुक्ती म्हणतात. तिलाच मुक्ती असं म्हटलं. ही तुर्याती स्थिती म्हणजे ब्रह्मस्थिती असल्यामुळे तुर्याती स्थिती म्हणजे ब्रह्मस्थिती, तिथं ती स्थिती आहे पण तो स्वरूपात आहे. तो होता देहात आहे होता पण आता तो स्वरूपात आहे महाराज. ब्रह्मस्थिती असल्यामुळे या स्थितीची गणना भूमिकामध्ये करता येत नाही. आता ती या ब्रह्मस्थिती हो ती देहातीत असल्यामुळं या भूमिकेत ती करतात नाही. जीवनमुक्ती या भूमिकेत आहे पण पुढची जी आपल्याला मुक्ती जी आहे ना ती सप्तभूमिका विधेय स्थिती हो. देह पडल्यानंतर जी स्थिती आहे तिथे देहच नाही तर भूमिका कुणाच्या आहे आणि त्याचा भूमिका करायची गरज काय आहे. आता तो पूर्णतेला गेलेला आहे. आता तिथे त्याला मिळवायचं काय राहिलेलं नाही आहे ते स्वरूपच तो झालेलं आहे. हो. रामा जे महाभाग 7व्या भूमिकामध्ये करता येत नाही, रामा जे महाभाग 7व्या भूमिकेत जाऊन पोचले ते महात्मे खरोखर धन्य होत. बघा 7व्या भूमिकेवर जे जाऊन महात्मे पोचलेत ते खरोखर महाभाग म्हणायला काय हरकत नाही. याला भाग्य म्हणावं महाराज. याला काय म्हणावं, भाग्य म्हणावं. त्या भूमिका जर आपण महाराज एक एक संपादन केली तर खरे आपल्या जीवनाचं सार्थक झालं. परमार्थाची सिद्धी तेवढ्यासाठीच आहे महाराज. हळूहळू प्रयत्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे. हां ते महात्मे महत्पदापर्यंत जाऊन पोहोचले. ते महात्मे महत्पद म्हणजे परमात्मा पद आहे. आत्माराम झाले आत्माराम स्वरूपच ते झाले. आता असेच म्हणायला प्रत्यवाय नाही. काय म्हणायला हरकत आहे महाराज. प्रतिभा नाही तिथे काही शंका घ्यायची काय गरज नाही. हो. या पूर्ण स्थितीत त्याला ते गेले जन्ममरणातून सुटले म्हणायला काय हरकत आहे महाराज. त्यांनी जन्माला आलेल्याचं सार्थक केलं म्हणायला काय हरकत आहे महाराज. हो. या स्थितीप्रत जाऊन पोहोचलेल्या जीवनमुक्ताला सांसारिक सुखदुःखाची यत्किंचित ही बाधा होत नाही. आता या स्थितीला पोचलेला जो जीवनमुक्त पुरुष आहे त्याला संसारातली सुख दुःखाची बाधा घडत नाही. कारण का आपल्याला सुख दुःखाची बाधा आहे. सुख आहे दुःख आहे, सुख आहे दुःख आहे, सुख आहे दुःख आहे महाराज. हे मिश्र आहे महाराज. त्याचं कारण अविद्या आहे महाराज. तिथं दुःख संबंध रहित सुख म्हणणेपणा देखील सुख स्वरूपात आहे. म्हणायचं काय ते मला आनंद आनंद आनंदाची डोही. आता तरंग उठले तरी आनंद असते. आनंदाची डोही आनंदित तरंग जरी उठले तरी आता ते त्या लहरीच असतात महाराज. तसं विषयात महाराज त्यांचं ते जरी काय असलं तर तो आनंदाचाच त्यांच्यात तरंग असतो महाराज. आनंदाचे अंग त्याचे शरीर प्रकृतीनुसार प्रारब्धानुसार वर्तत असलेले दिसते. बघा त्याचं शरीर प्रारब्ध आहे, त्याचा खेळ करणारी प्रकृती आहे, त्या संबंधानं वर्तत असलेलं दिसतं महाराज. म्हणजे व्यवहार करताना दिसतो. ती नजर नसते आपल्याला म्हणून आमच्यात नसते म्हणतोय आपण. हे इथं चुकतंय दादा. त्यांचा व्यवहार होतो तो आपल्यासारखाच होतो, आपला व्यवहार त्यांच्यासारखाच होतो. नाही आपल्यापेक्षा त्यांचा कनिष्ठ व्यवहार होत असत प्रारब्धानुसार. पण ते आपल्याला नजर यावी लागते महाराज. महात्मा पाहण्याची नजर जर तुम्हाला आली त्याच्यासाठी आपली साधना पाहिजे. नजर म्हणजे काय कुठं जाऊन चष्मा बदलू नका. आपली जर साधना झाली महाराज तर साधकाच्या दृष्टीनं महात्मा दूर जाणं ते ईश्वराचं कार्य आहे. तो करतो दादा.
ती सांगड जोडून संचितातलं जे काही ठेवा आहे तो त्याला योग्य आणून देणं हे प्रकाराचं कार्य आहे. चला, कर्म करणे किंवा न करणे या दोन्ही गोष्टी त्यांच्या ठिकाणी तत्वता नसतात. कर्म करणं न करणं, मी करायलाच पाहिजे हे नसतं आणि आता करायचं नाही हे नसतं. कारण का ते प्रारब्ध वशात ते शरीर करतं, त्यांचं ते प्रारब्ध वशात प्रकृती जगाला करून घेते. पण मात्र आपल्याला काय झालंय, प्रकृती करी कर्मे ती म्या करी ब्रह्मे याचाच नियम जीव आहे महाराज. सगळा त्यांचाही व्यवहार जसा होतो महाराज, तसाच तुमचा आमचाही त्या प्रकृतीच्या सत्तेतनंच होतो. पण आम्हाला वाटायला लागलं आम्ही करतो आणि त्यांना ते वाटत नाही. वाटत नाही म्हणजे त्यांना ते मी राहिलेलंच नाही महाराज. ते देह आहे, व्यवहार आहे, ती प्रकृती आहे. कारण का ते भोग आहे प्रारब्धाचं. माझा आणि आत्म्याचा काही त्याचा संबंध नाही. मी आत्मरूपान आहे. माझा या देहाचाही काय संबंध घेतं त्यांचं वेगळं झालं. याला गमती भेद म्हटले, होय नव का? यालाच काय म्हटले, शेजारी असलेल्या एखाद्या मनुष्याने सुच्युत असता बघा. कर्म प्राप्त अशी व्यवहारिक अथवा धार्मिक सर्व आचार ते एखाद्या व्यवहारदक्ष मनुष्याप्रमाणे चोख रीतीने करतात. आता एवढं होऊन देखील महाराज शेजारी बसलाय माणूस, तिच्या शेजारी बसलेला माणूस आहे. चला महाराज इथनं जरा काहीतरी फिरून येऊया, व्यावहारिक काम असलं जातात महाराज. नाही आता आम्ही तसल्या भानगडीत पडत नाही. काय भानगडीच वाटायला लागलं तुला महाराज? मिसळून राहावं महाराज. पण त्यात ते अंगाला लावून घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. जातात सहज व्यवहार करतात महाराज. व्यवहारात असून दे, धार्मिक करायचं, आज देवळाकडे जाऊन यायचं आहे, काहीतरी जरासं करायचं आहे, चला म्हणते. परंतु त्यांचे सुख कोणत्याही बाह्य क्रियेवर केव्हाही अवलंबून नसते. ते व्यवहार करतात त्यांच्या संगत, धार्मिक क्रिया असून दे, व्यावहारिक क्रिया असून दे, पण त्यापासून त्यांना सुख मिळवायचं आहे. त्यांचं सुख कुठल्याही बाह्य व्यवहारावर नसतं. का महाराज? सुख हे त्यांचं स्वरूप असतं महाराज. साखरेला गोडीसाठी दुसरी साखर आणायची काय, दुसरा पदार्थ घ्यायची काय गरज नाही. सुख म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच सुख आहे. आणि म्हणून त्या सुखासाठी त्यांना बाहेर प्रयत्न करायची काही गरज नाही. आज देखील आपल्याला सुख मिळतं, ते आत्म्याचं बाबा मिळतं. पण आपण विषयावर गाठलंय त्याच्यामुळे त्या सुखात आपल्याला दुःख मिसळ होतं. एवढंच आहे त्याच्यात, होय नव्ह का? कारण का या विषयावर सुखाची आपण कल्पना केली, विषयांचं बदलणं, परिवर्तन होणं, नाश होणं हा स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधाने आलेलं सुख, विषय नाश झाला, विषय गेला किंवा त्याच्यात काहीतरी बदल झाला, आमच्या डोळ्यातनं घळघळा पाणी येतं महाराज. आणि त्यावेळी देखील सुख असतं ते आत्म्यातच असतं महाराज. ते बाह्य प्रकृतीच्या नियमानं होतं महाराज. त्यांचं मात्र तसं नाही महाराज. आत्मा सुखरूप आहे आणि तो त्यांना आनंद म्हणजे तिथं ते स्थिर झालेले असतात, त्या आनंदाच्यात येत असतात. म्हणून त्यांना बाह्य विषयावर सुखाची कल्पना करायची काय गरज नाही महाराज. ज्याप्रमाणे गाढ निद्रेत असलेल्या पुरुषांना रूपसंपन्न स्त्रिया सुख देऊ शकत नाहीत. गाढ झोपलेला आहे महाराज. तिथे रूप संपन्न किती जरी स्त्रिया आलेल्या असल्या तरी महाराज त्याला त्या सुख देऊ. कारण का त्या स्त्रियाच्या ठिकाणी नाहीच ना, तो झोपेत आहे महाराज. त्यांना त्यांचं महाराज हेच नाही दर्शन. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुखे मी निजलो का ही निद्रा तिथं आहे, होय नव्ह का? शून्य सारून येते. त्याप्रमाणे आत्म्यामध्ये रममान होणाऱ्या योग्याना, त्याप्रमाणे आत्म्यामध्ये रममान होणाऱ्या योग्याला जगातील कोणत्याही क्रिया मोह पाडण्यास समर्थ ठरत क्रिया नाही. करतात, पण कुठल्याही क्रिया त्यांना मोहात पाडत नाही. आमच्या क्रिया थोड्या पण मोह जास्त आहे. त्या मोहात पाडायला स्वरूपाचं अज्ञान आहे. मी ध्यान मी करतोय, मी करणार आहे, असं सगळं आमचं आहे महाराज. आणि त्यांचं तसं नाही. मी आत्मा आहे, माझ्या ठिकाणी याचा काही संबंध नाही. करणार आहे ते ती आहे, ते प्रकृती करून घेते आणि त्याच्यामध्ये ती कुठल्याही मोहात पडत नाही. हो. कारण का मोह पाडणारं जे स्वरूपाचं अज्ञान आहे ना, ते निवृत्त झालेलं आहे महाराज. हे त्यातलं मूळ सूत्र आहे महाराज. कारण का जोपर्यंत हे कारण आहे ना, ते कारण निवृत्त होत नाही तोपर्यंत कार्याची अत्यंतिक निवृत्ती होऊ शकत. कार्य जरी होत असलं तरी त्याचं कारण निघून गेल्यामुळे त्या
काही बदल होत म्हणजे त्याचा विजय होत नाही मला, भाव तयार झालेला असतो मला, याच्याने माझा काय संबंध नाही. दिसली तरी शिंपचा असा भाव असतो, चांदीपणा निघून गेलेला असतो मला. जरी आले तरी पाणीच आहे, तरंग पाणीच उभा नाही. जरी दिसत असलं वेगळं तरी आहे ते काय सोनच आहे. तसा व्यवहारदृष्ट्या मला चैतन्य स्वरूपानंच त्यांना प्रसिद्धी झालेली. ज्ञान भूमिकांचे हे सप्तक ज्ञान भूमिका हे 7 जे येतात ती सप्तक केवळ बुद्धिमान माणसांनाच गोचर होत असते. तर बुद्धिमान माणसं म्हणजे चतुर्बुद्धीची नव्हे. कारण का तिथं घाटले महाराज परमार्थासाठी शास्त्रशुद्ध अंतकरण बुद्धिवृत्तीची अत्यंतिक गरज आहे. शास्त्रशुद्ध संस्कारिक बुद्धीची अत्यंतिक गरज आहे. कारण का परमात्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे महाराज, आणि तेवढी त्या बुद्धीची ग्रहण करण्याची ताकद व्हायला आम्ही तिच्यावर घातले सगळं महाराज स्थूल हे पदार्थ बाहेरचे, त्यामुळे तिला स्थूलता प्राप्त झाली आहे, जाणता आहे. म्हणून एवढं ऐकत असताना मला झोप तरी येते नाही, तर कुठंतरी विक्षेपात जाते, ते ग्रहणच करत नाही मला. बाहेरच सांगायला बघायला लागली टवटवीतून. आता जरासं हे थांबून राजकारणाचं निघू दे, तू गावाचं काहीतरी निघू दे, केवढ्या वृत्ती आमच्या पुढच्याला बघा. ते संस्कार आहे. आणि तिथं त्याचं मरण आहे. इकडं म्हणतं इथं तिचं मरण आहे, इकडे येऊत नाही. तिकडे त्याला मजा वाटते मला, त्यात राहावं वाटतं मला, रममान होते तिकडे महाराज. हे दुःख नाही महाराज. हे शास्त्रशुद्ध म्हणजे कायम शास्त्राची संगती संतांच्या संगतीत राहून शास्त्राचा अभ्यास करणं अत्यंतिक गरज आहे. या बुद्धिमान म्हणायचा इथला. नाहीतर बुद्धिमान पुष्कळ आहेत माणसं, त्या बुद्धिमानानेच वाटोळी केली महाराज. अरे बुद्धिमान माणूस तुमचा विषय जाईलच कसा महाराज, बाकीकडे जाईलच कसा महाराज. त्याला तुमच्या ठिकाणचं चैतन्य दिसायला पाहिजे हो. महात्म्याचं लक्षण काय महाराज? समस्ती श्री वासुदेव किंवा विश्वच माझे घर 80 मती जायची स्थिर महाराज या कोटीला पोचलेला असतो महाराज. त्याच्या बुद्धीनं बाकीचं काय टाकलेलंच नाही महाराज, सोडून दिले महाराज, ते ग्रहणच करत नाही. हे परमात्म्याच्यावर त्या बुद्धीत काय विषय झालेला राहिलेलाच नाही महाराज. याला बुद्धिमान म्हटले महाराज. बुद्धिमान पुरुषालाच ते ग्रहण होतं. तुम्ही बुद्धीतले पूर्ण दोष निवडत होऊन शुद्ध अशी बुद्धी झालेली असते महाराज. झोप वृक्षादी स्थावर पदार्थ, पशु आणि म्लेंच म्हणजे देहात्मवादी मनुष्य यांना ह्या ज्ञानभूमिका अवगत होत नाही. बघा, वृक्षादी पशु पक्षी, म्लेंच म्हणजे काय जाते आपल्या याच्यातल्या येतात असुर वृत्तीची म्हणून देहात्मवादी. देहात्मवादी म्हणजे मी देह म्हणणारे, खाल्लं पिलं. आपण आता देहात्मवादी आहे कसं आहे बघा महाराज अजून. परंतु हा केवळ सामान्य नियम झाला. आता हे सामान्य नियम झाला, कारण का अशात देखील काय होतं ना, याच्यासाठी महाराज आज आपण संस्कार म्हणून तरी करूया महाराज. आता याच्यावर बोलायला पाठीमागे जर तुमचे संस्कार असतील पाठीमागे जन्माचे, तर पशु पक्षीचे जन्म देखील काय ईश्वर भक्त झालेत ना. म्लेंची युनिट म्हणजे आता हिरण्यकश्यपाच्या पोटाला प्रल्हाद आला, म्लेंच्या युनिटची बसतात. तरी पण तिथं पाठीमागे जर तुमचं साधना जर असं, तर प्रारब्धवशात तिथं जरी तुम्हाला जन्म घ्यावा लागला असं, तर तिथं देखील ती अंतःकरणवृत्ती कार्य करत राहते. म्हणजे पाठीमागले संस्कार हे कार्य करतात. म्हणून आज आपण निदान संस्कार तरी म्हणून हे करूया. झालं मुक्त तर काय चांगलंच आहे महाराज. तो आपल्या प्रयत्नावर पाठीमागल्या साधनेवर अवलंबून राहतो महाराज. काय जरी आपल्याला इच्छा असेल तर पाठीमाला एखादा जन्म जर येत असेल अजून भोगाचा, तरी कुठंतरी थोडासा तिथं हे होतो, प्रतिबंध येतो, जात नाही वाया. त्या जातीत देखील हे करता होतंय म्हणून सांगितले. मग मनुष्यात का होऊ नये हो. पशुमध्ये किंवा म्लेंच जातीमध्ये जन्माला आलेले काही जीव बघा या ज्ञान स्थितीपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि पक्षाचे म्लेंची जातीतले देखील काही जीव या ज्ञान भूमिकेवर जाऊन पोहोचतात. पोचतात. पाठीमागे त्यांचा असतो महाराज.
हो. आणि असे जीव देहात असताना किंवा देहपातानंतर मुक्तच होत. बघा यात या संशय भूमिका नाही. ज्याने संपादन केले ना असे जीव देहात असताना देहपातानंतर मुक्तच. होतात. यात संशय नाही. संशय रामा घेऊ नको. फक्त या भूमिकाचा तू काय कर, अभ्यास कर. शास्त्रात कधी संशय होता कामा नाही बघा. सद्गुरूच्या वचनावर त्याला श्रद्धाही घातली महाराज. काय होतंय आपण करायला लागलोय पण लवकर का होईना, लवकर का होईना, हे लवकर का जाईना असं आपल्याला वाटतंय. हो व्हायला पाहिजे तातडीनं. आणि मग ते पाठीमागले एवढं भांडवल घेऊन आलोय ते जायला पाहिजे हे आपल्याला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला विश्वास बसत नाही. विश्वास नसेल तर श्रद्धा बसत नाही. हो त्याची माझी जित गरिती सफल. हा विश्वास आहे. आणि विश्वास असेल तर किती वेळ लागून दे श्रद्धा बसते महाराज. आणि श्रद्धेच्या बुटी कार्य होतो महाराज. श्रद्धावान लभते घातले तेवढ्यासाठी महाराज होईल का. श्रद्धा कशा असेल त्यांच्यावर विश्वास असला बरोबर आहे ना दादा. म्हणजे चित्त आणि जड ह्यांची हृदयातील ग्रंथी तुटणे बघा हेच ज्ञानाचे लक्षण असून जरा चित्त आणि जड. चित्त म्हणजे चैतन्य आत्मा आणि जड म्हणजे देह यांची गाठ सुटणं, ग्रंथी सुटणं. कारण का आत्मा आणि अनात्मा यांचं त्यालाच अनन्य अध्यास म्हटलंय. त्यालाच काय म्हटलंय, अनन्य अध्यास म्हटलंय. अन्याचा अन्यावर, अन्याचा अन्यावर. तर ते त्याचं त्याला घालायचं आणि त्याचं त्याला घालावायचं. त्याचा आणि माझा काय संबंध नाही. ग्रंथी सुटणं हेच ज्ञानाचं ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानाने हृदय ग्रंथीचा एकदा विच्छेद झाला ज्ञानाने एकदा हृदय ग्रंथीचा विच्छेद झाला म्हणजे म्हणजे मुक्ती तू आत्मा आहेस, तू देह नाहीस. करता नाही, भोगता नाही, सुखी दुःखी, जन्म मरण मोक्ष बंद हे तुझ्या ठिकाणी नाही. तू सच्चिदानंद स्वरूपानं आहेस. असं केलं त्या ज्ञानानं दोन्हीचं पृथक्करण केलं, वेगळं केलं ना. अहो त्यालाच विवेक वाटले मला सुरुवातीला. तरी पण तो पुढचं कार्य करत ग्रंथी हे नाही हो. हा ही जी गाठ आहे ना हा. ह्या ती मी आहे. गाठीत उपगाठी ह्या सगळ्या अन्य होय. ही मूळ गाठ आहे. मुख्य गाठ ही मूळ गाठ सुटली ना पुढच्या तुम्हाला सोडायची काय गरज. त्यांना ही जर सुटली की शीतलता येते मला. हो, ही सोडायसाठीच पाठीमागल्या गाठी सोडीच जायला लागणार. वा पहिले त्या गाठी सोडीत इथं पत्र जायला लागणार. कारण आम्ही त्या गाठी मारून खालीपर्यंत जातो. ही सुटली की मग त्या सोडायचं जाईल पण बसाय एकदम ही सुटणार नाही हो. सुटणार नाही. एकदम का सुटते. काय आहे? प्रयत्न करू. कापायची. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. काळ काय तुमची आमची वाट बघत बसणार नाही. अरे काळ जपत असे महा तुम्ही आयुष्य जात आहे पहा म्हटलंय. तेव्हा महाराज काय म्हणतात की वृक्ष वाढलाय हो. मग खाली मूळ तोडल्यानंतर वरच्या फांद्या तोडत बसायच्या. काय गरज नाही. म्हणजे फांद्या तोडीत खाली नाही नाही. मूळ उडकीत बसायला पाहिजे का नको. कुठं आहे ते त्याच्यासाठी उकराय पाहिजे का नको. मुळापर्यंत जायचं तर उकराय तरी पाहिजे. चला काय उकराय पाहिजे करीत कांद्या उधळत तसंच बसलाय गप. उकरायचं कोणी वेळ जाते वेळ उकर जाते हे कळत नाही. तुका म्हणे खोरी पहारा जात जोरी धन हाती न लागे. होय खोरी पहारा वगैरे कुठंपर्यंत उकरायला. त्याला उकरायला पाहिजे ना. तिने सांगताना सांगितले थांबू नका हो, चलत राहा. जोवरी बोधू भेटेना या मना म्हणा तू बोली साधना या बजावली लागले. साधना बजावच लागणार. बोध भेटत नाही मनाला. पण महाराज साधनही करत राहणं गरजेचं आहे. पण तातडीनं करणं गरजेचं आहे. त्या हेतूतनं करणं गरजेचं आहे. हो कोण साधन करीत नाही महाराज, कोण परमार्थ करत नाही. हो पहिल्या पेक्षाला परमार्थाचं किती दुरी महाराज. धुमा कोण चालू ना. कुठेतरी सप्त्यात महाराज हिना कोणी वाजायचा महाराज. 2 पारगरी ठेवलेले असायचे. संध्याकाळी आली तर आली नाही तर जरा कुठला हरिपाठ नव्हता.
कीर्तन होतं, प्रवचन नव्हतं. आमच्या इथं तरी विनयाचंच पारायण नसायचं काय. विनापारायण म्हणजे सत्ता असायचं. होय, काय आहे तुम्हाला दुसरं काय? आता त्या मानाने कितीतरी माझ्यात सुधारणा झाली, पण त्यावेळेचा भाव आहे होता आता आहे का बघा. हा महिनाभर कानातला विण्याचा आवाज येत नव्हता. टॉय 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 करते. आता खीर खाली की विण्याचा नामचा पत्ताच नाही तर काय विण्याकडे काय साधना करत राहणं गरजेचं आहे महाराज. लक्षात ठेवा, साध्य तुमचं स्वयंसिद्ध आहे. साध्यासाठी काही प्रयत्न करायची गरज नाही. पण ह्या सप्तभूमिका जोपर्यंत आपल्याला साध्य होत नाही का तोपर्यंत जीवाची कृतज्ञता नाही, एवढ्यासाठी हे सांगायचं आहे. करतोय आपण आणि करणाऱ्याला सांगायचं आहे महाराज. दिले तुझ्याकडे धनी, संभाळ, तुझा उपयोग करून घे महाराज. कारण का मिळणं कठीण आहे, मिळालं तर तिच्यात वृद्धी होणं कठीण आहे, वाढणं कठीण आहे, वाढलं तर त्याला सांभाळणं कठीण आहे, आणि सांभाळलं तर त्याचा उपयोग चांगल्या ठिकाणी होणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. कठीण योगा होणे क्षेम, योगापेक्षा क्षेम कठीण आहे. होय, आधी योग कठीण आहे, त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा क्षेम कठीण. मृगजलाविषयीची सत्यत्व बुद्धी नष्ट व्हावी, होय. त्याप्रमाणे जगदाकाराविषयीची सत्यत्व बुद्धी नाहीशी झाली म्हणजे जीव नित्य आणि शांत असे ब्रह्मच बनतो. दिसतंय की 12चा टाइम आहे, जोपर्यंत ती किरण आहे तोपर्यंत तुम्हाला दिसणार, पण पाणी नाही. मृगजलाची खोट आहे, एवढी बुद्धी झाली ना की आता तिकडे घागर येऊन धावत नाही. किती जरी ताण लागलेली असली तर त्या पाण्याकडे धावत नाही. तसं हे जग नाही, एक परमात्मा आहे, यात सुख नाही, हे खरं नाही, दिसणारं खरं नाही. असं एकदा कळलं ना, आता जगदाबद्दल सत्यत्व होऊन निघून गेले. जग काय कुठे घालवायचं नाही महाराज. जगच नाही तर घालवायचं काय महाराज. असावं जग, घालवावं, आणि घालवल्यानंतर आणल्याशिवाय राहणं नाही. जगताचा अत्यंत अभाव, तिथं मृगजलाचा पूर्ण अभाव झालेला असतो. मृगजळ नाहीचाच निश्चय झालेला असतो. तसं स्वरूपाच्या ठिकाणी जग नाहीचाच निश्चय झालेला असतो. घालवायचं काय महाराज. अहो मिथ्या तरी आहे बघा, नाही त्याला मिथ्या तरी काय म्हणायचं महाराज. नाही मिथ्या आहे, मिथ्या आहे, मिथ्या आहे, कशाला मिथ्या तरी म्हणत बसायचं महाराज. अगोदर तुम्ही सत्य मानायला आणि आहे त्याला तरी काय आहे तरी आहे तरी आहे तरी काय अमृतानुभव सांगतो, नाव सांगा बघू. झाले की आता आपण पूर्ण टोकावर आलोय. आता अमृतानुभव आपल्याला पूर्ण टोकावर आलोय. पहिलं प्रकरण जे आहे ते अधिकार संपन्नासाठी, दुसरं प्रकरण आहे बोधासाठी, तिसरं प्रकरण आहे बोध झालेला घालवायसाठी, ज्ञानातीत परमात्मा हे चौथं प्रकरण आहे. आणि सच्चिदानंद पद जी त्याला वेगळी नाहीत, एक रूपच आहेत, ते सोडून दुसरं काय नाही सांगण्यासाठी पाचवं प्रकरण आता चालू होईल मला. जसं एकदा कळलं ना मृगजळ की तिथलं सत्यत्वमध्ये निघून जाते, तसं एकदा आत्मसाक्षात्कार झाला, जरी हे प्रतिभास दिसत असला तरी जगावरची जगाची सत्ता जाते. सत्ता आहे ती परमात्म्याची आहे, त्यालाच विवर्त म्हटले महाराज. तोच पदार्थ या रूपानं प्रतिदिला येणार. अंतकरणची आहे तोपर्यंत जगदाता जगरूपाने येणार, पण जगरूपाने न येता जनन अवघा काही ज्ञानी दुसऱ्या किंवा तिसऱ्या भूमिकेवर जाऊन बघा. काही ज्ञानी दुसऱ्या तिसऱ्या भूमिका प्रत्येकाचा अधिकार होता बघा. अविद्येच्या पलीकडे जाऊन पोहोचतात, अविद्येच्या पलीकडे जाऊन पोहोचतात, परंतु प्रारब्ध प्राप्त विक्षेपाने ते परम पावन अशा मुक्तिपदापर्यंत जाऊन पोहोचत नाहीत. परत आणि जन्माला येतात बघा. याला योग भ्रष्ट म्हणाले काय हरकत नाही बघा. म्हणजे करत राहावे, आपण करत राहावे. कित्येक जण एका जन्मातच सर्व भूमिका आक्रमण करून जातात. बघा किती जण एका जन्मात 7 भूमिका आक्रमण करून जातात. पाठीमाला अधिकार आहे त्याचा, कानावचनाची बेटी, पैसाची वस्तू मी आता कवून टाकतो तेवढे, कारण अधिकाराची कोणी व्हायला. कित्येक जण 2-3 भूमिका ओलांडून जातात. 2-3 भूमिका ओलांडून जातात. कित्येक जण 6 भूमिका ओलांडून जातात. किती 6 जातात, तर कित्येक जण नेहमी 7व्या भूमिकेनेच अवलंबून झालेले असतात. किती 7व्या भूमिका आरोप झालेले असतात. काही जण 3 भूमिका आक्रमण करतात, काही जण 3 भूमिका, तर काही जण शेवटच्या भूमिकेवर गेलेले असतात. शेवटच्या भूमिकेवर कित्येक जण 4 भूमिका ओलांडून जातात, तर कित्येक जण 2च भूमिका ओलांडून थांबून राहतात.
काही जणांनी पहिल्या भूमिकेपैकी अर्धा हिस्सा आक्रमण केलेला असतो. जायला वाटतंय जातंय नाही बदलत. अरे का आला असता मला नाही काय झेपत नाही म्हणते, जमत नाही म्हणते, काय तुमच्यासारखं महाराज आहे काय म्हणते. आला काय शुभेच्छात्री असून करायचं महाराज. तर काहींनी प्रयत्न अपुरा पडतो महाराज. तर काहींनी 3.5, 4.5 किंवा 6.5 भूमिका आक्रमण केलेले असतात. सारांश ह्याप्रमाणे विवेकी पुरुष ह्या जगात निरनिराळ्या भूमिकावर आरूढ झालेले असून काय विवेकी वाटलं का? कारण का विवेक हा सर्वात श्रेष्ठ महाराज, विवेक आहे तो. सर्वात श्रेष्ठ हा घटक आहे महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. विवेक नाही असं. विवेक म्हणजे आत्मविचार, आहे तो. त्यालाच विवेक होतो. चांगलं वाईट कळते जरी कळते. चोर असला तरी त्याला हा, मग ते 3.5 मध्ये असू नाही तर 2.5 मध्ये असू. आहे आपण त्या मार्गात माळत आपण कधीतरी वळून येईल त्यावर. पहिल्या भूमिकेतला अर्धा हिस्सा शुभेच्छात सुद्धा अर्धे अर्धा असं नाही. त्यातली पण कोणतं असल्याशिवाय ते त्यांच्या ह्याच्यात येणार. अहो, त्याशिवाय ते यावंच वाटतंय, यावंच वाटतंय, यावंच वाटतंय. नाही कसं आम्ही त्यातलीच आहोत की. आम्ही कशाला उगाच नाही हो दादा, तुम्ही आता सुविचारणात आहे. कशाला म्हणायचं तुम्हाला वाटत असेल हो. नाही दादा. आम्हाला वाटते आम्ही नाही, त्यातच आपला आपण टेस्टर होय. लावायचं एका काय दुसऱ्याला लावायचं. थोडा का हे सगळ्याचा विचार केला तर आम्ही त्यातच आहे असं आम्हाला तरी वाटतं. भाग्यवान आहोत. हा. अहो तेच म्हणून सांगायचं. पण तेवढं तरी कळते आम्ही त्यात आहोत. अहो एवढं कळलं नाही, एवढं श्रेष्ठातलं श्रेष्ठ आहे मला ते. महान महाराज सगळे पंडित लोक वाया जायला देतो. भूमिकेवर आल्याशिवाय पण पुढचा पर्याय नाही हो. बघा तुम्ही हे काय करा. दस बंद करत आहे. करा की बंद. त्यात निरनिराळ्या भूमिकावर आरूढ झालेले असून शरीर किंवा घरदार यांच्या ठिकाणी त्यांचा अभिनिवेश बघा राहिलेला नसतो. नसतो. कळालं ते तत्वाला निगडीत असतात महाराज. अभिनिवेश म्हणजे तिथं त्यांचं हे राहिलेलं नसतं. दिसतात ते तिथं शरीरात घरात असतात ते. पण माझं मी आता तिथं त्यांचा भाव राहिलेला ते तिथं स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालं. आणि शरीराच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेल्याच्या पुरुषाचं हे सगळं काय झालेलं तर मिथ्यात्व निषेध झालेला असतो. बुद्धीने तो निश्चय केलेला असतो. त्याच्यामुळे मिथ्या पदार्थावर तुम्हाला आता मृगजळ झालं ना उदाहरण. मृगजळ जरी दिसलं तरी सत्य तो बुद्धी तिथली निघून गेलेली असते. तो जे जगात जरी दिसायला त्यांना असलं तरी आता ते त्या जग रूपाने राहिलेलं नाही. परमात्मा स्वरूपाने त्यांना प्रतीती येते. तर ते आत्म्याच्या ठिकाणी स्थित असतात. झालं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. अहो कशाला बाहेर बघायचं महाराज. त्यानं त्याच्यावर टीका केली, त्यानं तिच्यावर टीका केली. आपल्याला काय गरज आहे महाराज. आपण आपल्या स्थितीत राहणार हे मुमुक्षीचं कर्तव्य आहे. बघा ह्या 7 भूमिकांचे आक्रमण करून जे पलीकडे जाऊन पोचतात बघा 7 भूमिकेचं आक्रमण करून जे पलीकडे जाऊन पोचतात तेच खरोखर धैर्यवंत होत. बघा धैर्य म्हणजे आलेले धृतीबल तेवढ्यासाठी सांगितलं महाराज. तुमची जी विवेक शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा नांद आली पाहिजे. बघा धैर्यवान किती जरी आघात आले तरी साधनेतनं बाजूला जातात कामाला येतात. आघात अनेक संकट येतात महाराज. ते संकट रूपाने न मानता न वाटता जो साधना करतो त्याच्या पाठीमागं धृतीबल असतं महाराज. धृतीबलाच्या पाठीमागं महाराज विवेक जागा असतो आणि वैराग्य प्राप्त झालेला आहे महाराज. धृतीबलाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. कारण का साधन करत असताना अनेक संकट अंतःकरणातले असतात, बाहेरचे असतात महाराज. प्रतिबंध मोठे असतात महाराज. आणि त्याला झुगारून देऊन धृतीबलाने करतो महाराज. धृतीबल कशाने येते गुरुजी? कशाने येते? सांगितली. धृतीबल पण गरजेचं आहे की मी कशाने येते ते? निश्चय झालेला असतो होता मला तेच करायचं आहे, तेच एक सत्य आहे आणि ते करण्यासाठीच माझा सगळा प्रयत्न आहे महाराज. एकदा निश्चय झाला ना किती जरी संकट आली तर तो मागं बसू नाही महाराज. ज्यांनी या 7 भूमिकांना जिंकले आहे बघा ज्याने या 7 भूमिकेला जिंकलंय त्यांना दिग्गजासह सर्व शत्रूंना जिंकून
सप्तद्वीपावर मिळवलेला जाणारा विजय तृणासारखा अरे. तुच्छ वाटतो. या सर्व जगावर जरी त्याने विजय मिळवलेला असला, ती विजय जगा जरी त्याला मिळालेली असली म्हणजे मिळवलेली, तर तृणासारखी वाटते. म्हणजे याचं सगळं नाशवंतपणा त्याला मिथ्यात्व कळायला असणार. एक परमात्मा सोडून हे सगळं दिसणार जे आहे ना, ती पदार्थ आहे असं त्याचा निश्चय झालेला असणार. रामा इंद्रियरूपी शत्रूंना जिंकून ह्या आलं सप्तभूमीवर का? विजय मिळविणारे रामा इंद्रियरूपी ही शत्रू आहेत खरे, यांना जिंकून या 7 भूमिका यानं विजय प्राप्त करून घेतलेला आहे. आणि स्वराज्य पदाच्या सिंहासनावर आरूढ होणारी महात्मे निसंशय वंदनीय होत. बघा, ते स्वराज्य पद म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे आरूढ झालेले आहेत महाराज, ते वंदनीय आहेत महाराज. अशांना रात्रंदिवस आपण वंदन करावं, अशांना समोर ठेवा महाराज. आणि त्यांच्या कृपेसाठी आपण महाराज रात्रंदिवस चिंतन करत राहणं आपलं. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही महाराज, आपण साधन करत असताना साध्यापर्यंत जाईच तो महाराज. आपल्या देहानं काही बाहेरने काय प्रतिबंध येईल, त्या प्रतिबंधाला मागे सावरून आपण वाटचाल करत गेलो तरच आपल्याला एक दिवस साध्य होईल. नाहीतर यानं असं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं, इथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, ते जर बघित बसलो महाराज तर आपली वेळ फुकट जाणार, अभ्यास कमी पडणार. आणि त्याचं निमित्त डोक्यात येऊन त्याने चिंतन करत असतो. हे बघा, दुसऱ्याचा विचारच करायचा नाही. ती तरी वेळ फुकट जाते आपला. आपलं बघा, करायचं. त्यामुळे आपला अभ्यास कमी पडला. एवढं चौकशी करायची. त्यामुळे आपला काय अभ्यास करायला पाहिजे? त्यामुळे आपला अभ्यास कमी पडला. तेवढी वेळ आपली फुकट गेली. आणि त्यांचं नको ती डोक्यात घेऊन ती चिंतन, ती दोष वाढतात. तिथं दोष वाढतात महाराज. सर्व भूमंडलाचे अधिपत्य किंवा सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे पद सुद्धा त्यांना पदार्थ म्हणजे कनिष्ठ पदार्थ वाटत सर्व असून तुम्हाला या भूमीचं पद प्राप्त झालं नाही, ब्रह्मदेवाचं जरी पद प्राप्त झालं पदार्थ म्हणजे नाशिवंत आहे. नाशवंत. हे सगळं कनिष्ठ पदार्थ वाटत असून ते ह्या जगात विदेह कैवल्य रूपी परम सुख प्राप्त करून घेतात. सगळं महाराज ते याला त्याग करतात. म्हणजे त्यांना वाटतंच महाराज. आणि विधेय कैवल्य त्या पदावर ते प्राप्त कारण तेच खरं पद आहे महाराज. बाकीची पद नाहीत महाराज. इति श्री वशिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे 18 सर्ग पुंडलिक हृदयाने विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम